राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शेतकरी संतप्त झालेत। कोकाटे हे देखील शेतकरी कुटुंबातील असून अनुदानाच्या पैशातून आम्ही लग्न करतो की कर्ज घेऊन हे कोकाटे यांनी एकदा येऊन पाहावं असं आव्हान शेतकऱ्यांनी कोकाटेंना केलंय। शेतकरी तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहात मंत्री महोदय, जरा शेतकऱ्यांचा ग्रामीण भागातला जर तुम्ही दौरा केला, आता हजारो कोटीचे द्राक्ष गेले, हजारो कोटीचे पिकं गेले, आमच्या कांद्याचे डोंगरे वाऱ्यानं येणं त्याने सपाट झाले आणि आम्ही तेच बियाणं पोळ कांद्याचं बियाणं आम्ही कर्ज काढून आणतो। त्या मंत्र्याचा मी निषेध करतो। शेतकऱ्याच्या पदरात काही नाही, कांद्याचं अनुदान नाही आणि कुठलाही विमा नाही, काही नाही। यांना काहीतरी एक नाश म्हणून शेतकऱ्याचा युद्धोस करण्यासाठी यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आल्या त्या जबाबदाऱ्या तर नाहीच पाळल्या, पण शेतकऱ्याचा आम्ही शेतकरी म्हणून मी त्यांचा निषेध करतो। ही कुठलीही गोष्ट त्यांना अशी वापरायला नाही शेतकऱ्यापर्यंत पाहिजे। कर्ज काढून आज जमिनी गहाण ठेवून आज ज्या परिस्थितीतून शेतकरी जातोय त्या शेतकऱ्यांचा विचार कोकाटे यांनी केला पाहिजे। आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा, आज काय परिस्थिती आहे, जे उत्पादन खर्च होतोय आणि प्रत्यक्षात त्याला मार्केटमध्ये जो भाव मिळतोय त्याचा ताळमेळ तुम्ही बघा आणि मग नंतर हे स्टेटमेंट करा। तर मी शोकांकिता व्यक्त करतो का तुम्ही एक फॅनच्या हवेत फिरून शेतकरी होऊन गेलात आणि मंत्री झाल्यावर जर आमची तट्टा करीत असाल, कोणाला रडायचं आम्ही? अरे दादा, आमच्या मुलांची लग्न होती नाही आणि तुम्ही जर आमच्यावर लादत असाल का तुम्ही पीक विमा आणि त्या पीक विम्यातून आम्ही मुलींचे लग्न करतो, आमच्या मुलीबाळी कुठे आहे, आम्हाला शिक्षण योग्य भेटत नाही आणि असा मी निषेध करतो कृषी मंत्र्यांना तर तुम्ही बोलताना योग्य तो अपशब्द आमच्या शेतकऱ्यांना बोलू नका, आमचे मन दुखू नका।